Hello, good morning. So, if you remember, we learnt about emergency operating center and then disaster management action plan in last lecture. We have done some case studies also according to this requirement, right? And today we are going to see about operation or operating procedure, guidelines, and standard. So, operating procedures, guideline, and standards for monitoring, given in a separate document, include procedures of warning, operating procedures for evacuation, comprehensive operating procedures for the departments, as well as standards of services and specifications for relief camps, cattle camps, and feeding centers. असा विचार करा की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला डिझास्टरमधनं सोडवण्यासाठी यांच्या घरातून इव्हॅक्युएट करू शकता, तेव्हा तेच घर असतं ज्यासाठी त्याने काबाड कष्ट केलेले असतात. त्याच वस्तू असतात ज्याच्यासाठी त्याने पुष्कळ सारे पैसे भरलेले असतात. आणि अशावेळी त्या इसेन्शियल वस्तू एका फटक्यात सोडून येणं इट्स अ व्हेरी हार्ड थिंग फॉर एनी पर्सन. येत आहे लक्षात तुमच्या मी काय म्हणते ते? आणि त्यामुळे अ, ते कशा प्रकारे कॅरी आऊट केलं जावं, त्या लोकांना रिलीफ कॅम्प्समध्ये कशा प्रकारे सेंड आऊट केलं जावं आणि त्याच्या बरोबरीने केटेल कॅम्प्स म्हणजे गुरं ढोरं यांची पण कशी काळजी घ्यावी या काळात, याच्यासाठी योग फीडिंग सेंटर म्हणजे जे आता आपण म्हणतो की आपण जर समजा चिपळूण हाडच्या बाबतीत म्हटलं तर आपण त्यांना फूड पॅकेट्स टाकतोय किंवा अशा गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या तरी एका स्पेसिफिक गोष्टीने केल्या गेल्या पाहिजेत आणि तरीही त्या पूरग्रस्त माणसांची डिग्निटी ठेवून. आपण असं म्हणतो की आपल्याकडे जो भिक्षा मागतो त्यालाही प्रचंड डिग्निटी असते. भीक मागितली जाते त्याच्यातही. कारण त्या माणसाला जमत नसतं त्याच्या लाईफमधलं एखादं पर्टिक्युलर काम करणं. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे अशा प्रोसिजरच्या वेळी जेव्हा आपल्याला आपण असं म्हणू की त्या व्यक्तीला त्याची डिग्निटी, त्याचा मान-सन्मान न ढळू देता आणि त्याच्या बरोबरीने त्याचं दुःख समजून घेऊन हे काम करणं गरजेचं असतं. ओके. सो व्हॉट आर द प्रोसिजर्स फॉर वॉर्निंग, म्हणजे जर एखादं डिझास्टर येणार असेल तर त्यासाठी वॉर्निंगच्या प्रोसिजर काय असतात? वॉर्निंग प्रोसिजर किंवा वॉर्निंग सिस्टीम ही अतिशय इसेन्शियल असते. कुठलाही डिझास्टर होणार असेल तर त्याच्यासाठी, जर आग लागणार असेल तर त्याच्यासाठी अलार्म्स, सायरन्स फॉर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स, पब्लिक अनाउन्समेंट थ्रू रेडिओज, टेलिव्हिजन्स, GR इन केस ऑफ फ्लड्स आणि सायक्लॉन्स, की आता ह्या धरणातून एवढ्या पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्या धरण क्षेत्रातल्या आणि नदी क्षेत्रातल्या लोकांनी तयारी ठेवावी की त्यांच्या घरी पाणी भरू शकेल, त्यांच्या दुकानात पाणी येऊ शकेल, कदाचित पाण्याची पातळी वाढू शकेल. सो ह्या गोष्टींबद्दल विचार करणं आणि इतर ट्रेडिशनल वे ऑफ कम्युनिकेशन लाईक ड्रम वाजवणं, बेल रिंग करणं, फ्लॅग ठेवणं. जर तुम्ही बघितलं तर किनारपट्टीच्या ठिकाणी जनरली बावटे ठेवतात. बावटे इज अ फ्लॅग. लाल बावटा म्हटल्यावर स्पेसिफिकली मासेमारांनी आत जायचं नसतं किंवा असे रूल्स असतात. बरोबर. सो होस्टिंग द फ्लॅग्स. In most disaster situation, experience has shown that loss of life and property could be significantly reduced by the preparedness measures and adaptive appropriate warning systems. Indiscriminate warnings may result in non-responsiveness of the people. Think about like this. If during the cyclones like Nisarga, Taukte, Fayan, which have been very disastrous for Konkan, especially our place also. So Asha time madhe, when there was this happening, before this time, we got plenty of GRs, plenty of information through WhatsApp, through government news, through televisions, that this kind of cyclone is on the way and you have to be very careful. Where will this be on this particular time, where will this be on this particular date, what part will it be hitting and what will happen. सो अशा प्रकारच्या गोष्टींमुळे लोक तयार होते. रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर निसर्ग फयांमध्ये ही सिस्टीम तशी फार डेव्हलप झालेली दिसली नव्हती, पण निसर्ग आणि तौक्तेच्या या दोन वादळांमध्ये इट वॉज अ ड्रास्टिक चेंज दॅट वी हॅव सीन. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला वॉर्निंग मिळालेली होती. बरोबर. सो इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ वॉर्निंग म्हणजे कशा प्रकारे, काय इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत वॉर्निंगचे. तर कम्युनिटीज इन द डिझास्टर प्रोन एरियाज आर मेड अवेअर ऑफ द वॉर्निंग सिस्टीम थ्रू वॉर्निंग सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे कशी वॉर्निंग सिस्टीम असते. सॉरी.
कशा प्रकारे कम्युनिटीज अवेअर केल्या जाऊ शकतात. समजा लाल पावटा लावलाय पण कुणाला माहितीच नाही आहे मिनिंग लाल पावट्याचं काय, मासेमार बोटी घालतील ना पाण्यात. सो त्याचं लोकांना माहिती करून देणं की काय इंडिकेशन्स आहेत. अल्टरनेटिव्ह वॉर्निंग्स मस्ट बी, वॉर्निंग सिस्टीम शुड बी यूज, किंवा अल्टरनेटिव्ह वॉर्निंग सिस्टीम मस्ट बी केप्ट इन रेडीनेस इन केस ऑफ टेक्निकल फेल्युअर. म्हणजे अचानक वॉर्निंग सिस्टीम आहे पण लाईट गेले, मग जनरेटर नाही आहे आमच्याकडे, मग काय करणार, मग वॉर्निंग देणार नाही का, असं नाही झालं पाहिजे. सो वी मस्ट बी रेडी. सगळ्याच्या सगळ्या वॉर्निंग सिस्टीम यूज केल्या पाहिजेत. म्हणजे नुसतं व्हॉट्सअप नाही, मग न्यूज, रेडिओज, मे बी न्यूजपेपर, ते थोडे स्लो असतात अशा प्रकारच्या ह्याच्यात, पण अशा प्रकारच्या सगळ्याच गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. ओके. द नेक्स्ट थिंग इज द वॉर्निंग शुड टू द एक्सटेंट पॉसिबल बी क्लिअर अबाउट सिव्हिरिटी, द लोकेशन अँड द एरियाज दॅट मे बी अफेक्टेड. सो अशा प्रकारच्या ज्या वॉर्निंग्ज आहेत त्या अतिशय क्लिअर असल्या पाहिजेत लोकांना. ओके. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसलं पाहिजे. कधीच्या काळापर्यंत हा डिझास्टर असेल, किती ते किती, कोणते एरिया अफेक्ट होणार आहेत, या सगळ्याविषयी माहिती असली पाहिजे त्यात. बरोबर. वॉर्निंग्स शुड बी कन्वेड इन अ सिम्पल, डायरेक्ट, नॉन टेक्निकल लँग्वेज टू इन्कॉर्पोरेट डे टू डे युजेज पॅटर्न्स. म्हणजे लक्षात घ्या, अतिशय कठीण आणि अतिशय काहीतरी कॉम्प्लिकेटेड सायंटिफिक शब्दात लोकांपर्यंत ही जर वॉर्निंग पोहोचवली तर त्याचा उपयोग होईल का रे? काहीच उपयोग होणार नाही. येत आहे लक्षात? म्हणजे आपल्याला अशा प्रकारची वॉर्निंग देणं गरजेचं आहे जी सगळ्यांना सोप्या शब्दात समजेल. या प्रकारच्या कुठल्याही गोष्टीमुळे पॅनिक क्रिएट नाही झालं पाहिजे वॉर्निंगमुळे. नाहीतर लोक असा विचार करा, जे मी पुन्हा एकदा घटना सांगू इच्छिते. मुंबईला, इफ आय एम नॉट रॉंग, जोगेश्वरी, पण चुकीचं असू शकतं, मला एक्झॅक्टली स्टेशन नाही आठवत आहे. सो त्या स्टेशनवरचा जेव्हा ब्रिज कोलमडेल किंवा तिथे म्हणजे तिथे काहीतरी ॲक्सिडेंट होईल, त्या ब्रिजचे काय स्क्रू ढिले झालेत किंवा अशा प्रकारचं काहीतरी चुकीचा मेसेज फिरल्यामुळे किती मोठ्या प्रमाणावरती तिथे चेंगराचेंगरी झाली. बरोबर. किंवा समजा एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की मांढरदेवी नावाची जी देवी आहे तिची खूप मोठी यात्रा भरते आणि त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिथे धावाधाव सुरू झाली. शॉर्ट सर्किटमुळे ॲक्च्युली माणसं खूप जास्त दगावली नाहीत किंवा त्यांना त्रास झाला नाही, तर ती चेंगराचेंगरी होऊन दगावली. म्हणजे आपल्याकडे वॉर्निंग सिस्टीम चुकीची आहे, ती घाबरवणारी आहे, ती पॅनिक क्रिएट करणारी आहे किंवा क्युरॉसिटीसुद्धा, अतिउत्सुकता पण त्याने क्रिएट नाही केली पाहिजे. म्हणजे असा विचार करा की खूप सोपं उदाहरण मी बघितलं होतं. बातम्या देताना जर समजा कोरोनाविषयी बातम्या असतील तर त्या कशा असतात की कोरोना का कहर किंवा कोरोनाचा कहर, काय म्हणतात, मृत्यूचा डोंगर किंवा अशा टाईपमध्ये, की ज्याच्यामुळे एकतर जे दूरचे असतात, ज्यांना खूप काही माहिती नाही आहे, त्यांची क्युरॉसिटी अतिशय इव्होक होते, किंवा जे जवळचे लोक असतात त्यांना अतिशय घाबरायला होतं, त्यांना अतिशय टेन्स व्हायला होतं. राईट. आणि म्हणून असा विचार करा की असं न होता साधी बातमी की कोरोनाचे इतके इतके पेशंट आज आपल्याला टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह निघाले, इतके इतके निगेटिव्ह निघाले, अशी साधी बातमी दिली तर त्याची जी खरीच बातमी आहे, पण मी त्याला फक्त काही कुठल्याही प्रकारे एक्झॅजरेशन, अतिशयोक्ती लावली. येत आहे लक्षात की इतके इतके पेशंटची आज टेस्ट पॉझिटिव्ह आली, इतके इतक्यांची निगेटिव्ह आली, इतके इतके लोक घरी गेले, इतके इतके लोक दुर्दैवाने मृत झाले. हा जो पॅटर्न आहे ना, यामुळे ती जी आपण इव्होक क्युरिओसिटी होणं किंवा पॅनिक बिहेवियर क्रिएट होणं हे थांबतं. सो प्रोफेशनल लँग्वेज विदाऊट इमोशन्स, आणि असं म्हणून म्हणतात की बातम्या देणं हे अतिशय प्रगत तंत्र आहे. खूपदा जर तुम्ही कधीतरी करून बघा, मी कुठल्या चॅनेलचंही म्हणत नाही, कुठल्याही प्रायव्हेट न्यूज चॅनल आणि डी न्यूज बघा, 7च्या बातम्या, 9च्या बातम्या, शांत अतिशय, कुठली एक्साइटमेंट नाही. म्हणजे एखाद्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं म्हणून ते एकदम कन्फेटी, म्हणजे त्या झिरमया असतात, चमचम चमचम चांदी वगैरे, ते काही उडवत नाहीत स्टुडिओमध्ये. किंवा एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याच्याबद्दल अश्रूही ढाळत नाही. पूर्वी एखादा वृत्तनिवेदक जर सद्गतीत झाला तर त्याची बातमी व्हायची की बातमी सांगताना हा निवेदक सद्गतीत झाला. इतकी ती कदाचित मोठी दुर्दैवाची बातमी किंवा मोठी आनंदाची बातमी. येते लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. ओके. सेकंडली,
स्प्रेड ऑफ रूमर्स शुड बी कंट्रोल. कुठल्याही प्रकारच्या अफवा, आत्ता जर तुम्ही बघितलं तर रस्ते बंद आहेत, रस्ते बंद आहेत, किती चुकीचे रस्ते जे चालू आहेत ते सुद्धा बंद आहेत असं आपल्याकडे बातम्या आल्या होत्या, आणि कितीतरी भयंकर अफवा सुद्धा. सो ह्या अफवा कंट्रोल केल्या पाहिजेत. ऑल रिलिव्हंट एजन्सीज अँड ऑर्गनायझेशन्स शुड बी अल्टर्ड, सॉरी, नॉट अल्टर्ड, अलर्टेड. म्हणजे त्या सगळ्यांनाच अलर्टनेसचा मेसेज गेला पाहिजे. Whatever or wherever possible, assistance of community leaders and organized groups should be sought in explaining the threat. म्हणजे एन जी ओज म्हणा किंवा तिथले तिथले पुढारी असतील, इथले लोक असतील जे गावात लीड घेणारे आहेत, ज्यांचं लोक ऐकतात, त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या धोक्याची जाणीव पोचवली पाहिजे. Once a warning is issued, it should be followed up by subsequent warnings in order to keep people informed of the latest situation. म्हणजे अशा प्रकारे एकदा वॉर्निंग गेल्यावरती त्याच्याबद्दलचे फॉलोअप पण लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत. आणि इन अन इव्हेंट ऑफ द डिझास्टर थ्रेट पासिंग, ऑल क्लिअर सिग्नल मस्ट बी गिवन. म्हणजे असंच नाही आहे की नुसतं लोकांना टांगतं ठेवायचं. समजा रेड अलर्ट संपलाय, देन शो देम की रेड अलर्ट संपलाय, आता तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. सो अशा प्रकारे प्रोसिजर आणि काय म्हणू आपण इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ जे स्टेट गव्हर्नमेंटने फॉलो करायचे असतात, जे कम्युनिटीने फॉलो करायचे असतात, वॉर्निंग्ज रिलेटेड हे टाईम ऑफ डिझास्टरमध्ये, आणि याच्यावर डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो. म्हणजे देर कॅन बी क्वेश्चन. देन ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर इव्हॅक्युएशन, म्हणजे कशा प्रकारे इव्हॅक्युएशन केलं पाहिजे. सो मी म्हटलं तसं की मोठ्या प्रमाणावर इव्हॅक्युएशन करावं लागतं, आणि ही रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी जनरली सरकारची असते टू अवॉइड एनी काइंड ऑफ कन्फ्युजन, पॅनिक बिहेवियर. वेगवेगळ्या सिच्युएशनची वेगवेगळ्या प्रकारे डिमांड असते. म्हणजे दुष्काळासाठी ज्या प्रकारे रिलीफ कॅम्प सुरू केले जातात, तसे पुरासाठी सुरू नाही केले जाऊ शकत, तसे व्होल्कॅनो किंवा फायरसाठी नाही केले जाऊ शकत. So evacuation in all cases will be ordered only by the collector, police or fire brigade or industry security officer. सो अशा प्रकारची जी इव्हॅक्युएशन असतात ती फक्त 4 जणांकडून अलाव केले जातात. नाही तर कोणी पण इव्हॅक्युएशन सुरू करेल ना, तसं नाही. तर कलेक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस, फायर ब्रिगेड आणि इंडस्ट्रीचा सिक्युरिटी ऑफिसर जो असतो, इंडस्ट्री सिक्युरिटी ऑफिसर, यांच्याकडूनच हे इव्हॅक्युएशनची ऑर्डर निघू शकते. For appropriate security and law and order, evacuation should be undertaken with assistance from community leaders. म्हणजे कम्युनिटी लीडर्सकडून हे असिस्टन्स सगळ्या प्रकारे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत दिलं जातं. सगळ्या प्रकारचे इव्हॅक्युएशन हे कलेक्टरला रिपोर्ट केलं जातं. डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा कलेक्टर, म्हणजे कुठच्याही प्रकारे केलं गेलेलं प्रोसिजर असतात इव्हॅक्युएशनच्या, त्या कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट पोलीसला रिपोर्ट केल्या जातात. काय काय स्टेप असतात. पहिली गोष्ट जे शेल्टर द्यायचं असतं ते विदिन 1 hours वॉक ऑर 3 miles, म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरात असलं पाहिजे त्या लोकांच्या घराच्या. सो 5 किलोमीटर किंवा 3 मैल आणि 1 किंवा 1 तासाच्या अंतराच्या आत हे शेल्टर साईट असली पाहिजे, कॅम्प असला पाहिजे. द इव्हॅक्युएशन रूट्स शुड बी अवे फ्रॉम द कोस्ट ऑर फ्लड प्रोन एरियाज. म्हणजे ही जी इव्हॅक्युएशनचे जे रस्ते आहेत जिथून तुम्ही इव्हॅक्युएट करणार आहात, ते मुख्य गोष्ट म्हणजे पुराच्या रस्त्यांपासून लांब असले पाहिजे, तिथे पूर नसलं पाहिजे. Evacuation routes should not include roads likely to be submerged in the floods, but may include pathways. म्हणजे इव्हॅक्युएशन रोड्समध्ये असे रोड्स नसले पाहिजेत जे पुरात बुडाले, पण असे पाथवेही असू शकतात की जिथे थोडंफार पाणी आहे पण तिथल्या लोकांना आणायलाच पाहिजे डेफिनेटली. देन इन्शुअर प्रॉपर इव्हॅक्युएशन बाय सिकिंग कम्युनिटी पार्टिसिपेशन. लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना पार्टिसिपेट करून घेऊन मग हे इव्हॅक्युएशन झालं पाहिजे, जबरदस्ती नाही. पण तरी त्यांना त्याची खातरजमा करून दिली पाहिजे की त्यांनी बाहेर पडणं गरजेचं आहे. Families should be encouraged to take along water, food, clothing, and emergency supplies to the last at least 3 days. सो जे 3 दिवस पुरू शकेल असं सुका जिन्नस, त्याच्यानंतर अन्न, पाणी, कपडे हे त्यांच्याबरोबर असले पाहिजेत. अशा प्रकारे त्यांना एन्करेज केलं पाहिजे. आताच्या काळात अतिशय महत्त्वाची डिव्हायसेस, आपली सगळ्या प्रकारची कार्ड्स, त्याच्यानंतर महिलांसाठी किंवा पुरुषांसाठीही सगळ्या प्रकारची अंडर गार्मेंट्स,
कारण आत्ता जर आपण बघितलं तर ह्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा दिसून येतो. त्याच्यानंतर सॅनिटरी वेअर्स जर तुम्हाला गरजेची, अर्थातच महिलांना गरजेची असतात तर ती. सो असा विचार करा, म्हणूनच आपण ती एक लिस्ट बनवली की काय काय घेणं गरजेचं आहे अशा वेळी निघायच्या वेळी. Then people should listen to the battery powered radio and follow local instruction. सो लोकांनी बॅटरी पॉवर्ड रेडिओ घेतला पाहिजे त्यांच्याबरोबर, रेडिओ त्याच्या थ्रू माहिती पोचू शकेल आणि लोकल इन्स्ट्रक्शन्स ज्या असतील त्या फॉलो केल्या पाहिजेत त्या रेडिओमधून मिळणाऱ्या. इफ द डेंजर इज द केमिकल रिलीज देन पीपल शुड बी इन्स्ट्रक्टेड टू इव्हॅक्युएट इमिजिएटली. जर केमिकल इंडस्ट्रीजमधला बॉयलर किंवा अशा काही गोष्टींचं डेंजर असेल, स्प्रेड ऑफ पोल्युटेड ऑर हॅझार्डस ऑर वॉट वी कॅन से पॉयझनस गॅस किंवा अशा गोष्टी असतील तर त्या लोकांना तशाच्या तशा लगेच इव्हॅक्युएट केलं पाहिजे. इन केस ऑफ मरूंड पर्सन, evacuation must be carried out as soon as possible and the person transferred to the transit camps. If evacuation is not possible within 3 hours of disaster, marooned people must be provided with water, medicines, first aid, and cooked food. सो जेव्हा हे आपण असं म्हणतो ग्रस्त म्हणजे त्या डिझास्टरमुळे त्रासलेले लोक, त्या डिझास्टरमध्ये सापडलेले लोक, असे लोक जर तिथे असतील तर त्या लोकांना वेळच्या वेळी पहिल्या 3 तासात हलवलं पाहिजे. ते शक्य नाही झालं तर त्यांच्या खाण्याची, पाणी पिण्याची, त्यांना फर्स्ट एड, त्यांना फूड, शिजवलेलं अन्न हे पोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी. इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट फॉर सिव्हिअरली इंज्युअर्ड कॅन बी अरेंज थ्रू द स्पीड बोट्स ऑर हेलिकॉप्टर. सो तुम्हाला माहिती आहे, मला नाही वाटत हे मला तुम्हाला परत एक्सप्लेन करायला लागेल. सध्याच्या काळात आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की आपण इट माइट बी द फन थिंग, पण आपण असं करू शकतो की आपण रस्त्यावर पण चालतोय आणि दुसऱ्या बाजूने बोटीत बसायला लागतंय, तिसऱ्या बाजूने हेलिकॉप्टर रेस्क्यूसाठी येत आहे. हे मला माहिती आहे, ही काही हसण्याची बाब नाही आहे, अतिशय गरजेची गोष्ट निर्माण झालेली आहे. पण मला नाही वाटत की हा मुद्दा मला जास्त क्लॅरिफाय करायला लागेल तुम्हाला. अ सिनियर मेडिकल ऑफिसर शुड अकंपनी द रेस्क्यू टीम अलॉंग विथ द रिक्वायर्ड मेडिकल किट्स अँड एन्श्युअर प्रायोरिटी शिफ्टिंग ऑफ दोज सिरियसली इंज्युअर्ड ऑर रिक्वायरिंग इमिजिएट मेडिकल हेल्प. असा विचार करा की तुम्ही जी ती डॉक्युमेंटरी बघितली होती त्यातही जेव्हा ती मुलं अडकली होती तेव्हा ती मुलं आहेत तिथे हे कळल्यावर पहिल्यांदा नेव्हीचे जे डॉक्टर होते ते तिथे जाऊन राहिले होते त्या मुलांबरोबर पूर्ण ते बाहेर येईपर्यंत. याचा अर्थ त्यांना पूर्ण वेळ दिला गेला होता तिथे. येत आहे तुमच्या लक्षात? आणि त्यामुळे त्यांना मेडिकल अटेन्शन मिळालं, त्यांना एक प्रकारचा आधार वाटतो की डॉक्टर आहेत याचा अर्थ आपल्याला हेल्प नक्की मिळू शकते. सो अशा प्रकारे स्टेट गव्हर्नमेंटने इव्हॅक्युएशन प्रोसेस कशा कॅरी आऊट कराव्यात, कम्युनिटीने त्यांना कशा प्रकारे मदत करावी याचं हे ब्रीफ एक्सप्लेनेशन होतं. ऑपरेटिंग प्रोसिजर्स जी आहेत ती वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून हँडल केली जातात. त्यात असं असतं की या डिपार्टमेंट्समध्ये इन्क्लूड केलं जातं प्रिॲम्बल, प्लॅनिंग अझम्पशन, नॉर्मल टाईम ॲक्टिव्हिटी, ॲक्शन प्लॅन ऑब्जेक्टिव्ह इन द डिझास्टर्स सिच्युएशन, ॲक्टिव्हिटी ऑन रिसीट ऑफ वॉर्निंग ऑर ॲक्टिवेशन ऑफ डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेज ॲक्शन प्लॅन, इव्हॅक्युएशन, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन, फील्ड ऑफिस प्रायोरिटीज, हेड ऑफिस प्रायोरिटीज. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी एका पर्टिक्युलर टीमकडे काम दिलेलं असतं. तुमचे जवान NDRF लोकांना संकटातून दूर करतात, त्यानंतर ती ऑपरेशन कॅरी आऊट करणं, ते त्यासाठी योग्य त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काळजी घेणं, लोकांपर्यंत मेसेजेस पोचवणं आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करणं, ही सगळी जबाबदारी ही सरकारची असते. कारण सरकार ॲट द एंड हे आपण निवडून दिलेलं आपलं प्रतिनिधी असलेलं असतं. अर्थात हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तरीही डिझास्टरसाठी आपण आपली काळजी घेणं आणि आपण त्यापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करणं ही कम्युनिटी म्हणून आपली जबाबदारी असते. बरोबर? ह्या टाईममध्ये ऑपरेटिंग प्रोसिजर्स आर गिवन फॉर द फॉलोइंग डिपार्टमेंट. कुठलं? तर MSCB, पोलीस, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, ॲनिमल हजबंड्री, MWSSB, PWD दॅट इज पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, रेल्वेज एटसेट्रा. ओके. आता डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन इन महाराष्ट्रात कशा प्रकारचा डिझास्टर प्लॅन आहे ह्याच्याबद्दलची थोडीशी तोंडओळख बघूया.
As a part of overall preparedness of the state, Government of Maharashtra has a state disaster management plan to support and strengthen the efforts of district administration. The Center of Disaster Management (CDM) of the Government of Maharashtra was set up in August 1996 with support from Natural Disaster Management Division, Department of Agriculture, Government of India. सो सेंट्रल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अशा प्रकारचं एक सेंटर, एक ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम प्रत्येक डिस्ट्रिक्टला सपोर्ट करणारी ही 1996मध्ये ऑगस्ट 1996मध्ये एस्टॅब्लिश केली गेली. ह्या प्रकारच्या सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटला नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट डिव्हिजन, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांचा सपोर्ट असतो. या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इट कन्सिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन सेंटर अँड अ स्टँड बाय कंट्रोल रूम विदिन 30 सेकंड कनेक्टिव्हिटी फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे 30 सेकंदात आपण तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो. VSAT, ईमेल अँड फॅक्स कम्युनिकेशन. सो अशा प्रकारच्या इक्विपमेंट्सनी ती पूर्णपणे भरलेलं असतं, असं आपण म्हणू का त्याला पूर्णपणे त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड असतात. द फंक्शन अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ CDM, दॅट इज काय म्हटलं होतं आपण, सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, काय असतात? टू कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज टू डिझास्टर मॅनेजमेंट इन महाराष्ट्र. म्हणजे असा विचार करा की जेव्हा कुठल्याही प्रकारचा डिझास्टर होत असतो तेव्हा वेगवेगळे डिपार्टमेंट काम करत असतात, वेगवेगळी माणसं काम करत असतात. या सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि आपलं गोल साध्य करणं हे या CDMचं काम असतं, सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. देन टू डेव्हलप अ सेट ऑफ ट्रेनिंग मॉड्यूल्स अँड केस स्टडीज ऑन डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे जेव्हा डिझास्टर नसतो तेव्हा अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करणं, केस स्टडीज प्रिपेअर करणं, ज्यातून आपल्याला पुढे अशी घटना घडली तर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याविषयी समजून येईल. टू डेव्हलप द डिझास्टर प्रिपेअर्डनेस अँड कपॅसिटी बिल्डिंग थ्रू प्रिपरेशन ऑफ डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन. म्हणजे ओव्हरऑल डिस्ट्रिक्ट लेवलवरती डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करणं. त्यासाठी कुठे कशा प्रकारचा प्रिपेअर्डनेस असला पाहिजे, काय प्रकारची कपॅसिटी बिल्ड केली पाहिजे हे लक्षात घेणं. अंडर 1996 डिझास्टर मॅनेजमेंट काउन्सिल्स मॅन्डेट, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्रिपेअर्ड अ प्लॅन which involves scrutinizing disasters like earthquakes, floods, cyclones, epidemics, road accidents, industrial and chemical accidents and fires, estimating their footprints and reach, listing down the monitoring facilities and regulating regimes, tracing the counter measures available to handle the disasters. सो तुम्हाला जर बघायचं असेल तर ही जी साईट आहे याच्यावरती आपल्याला लक्षात येऊ शकतं की कशा प्रकारे हे सेंटर काम करतं, हँडल करतं आणि त्यासाठी काय काय काम केलं जातं. सो याच्यावरही सेंट्रल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट याच्यावरतीही नोट येऊ शकते. सो यू नीड टू प्रिपेअर इट. आपण प्रयत्न करूया, जर आपल्याला इनफ आणि पटकन नेट म्हणजे उघडलं गुगल क्रोम तर या साईटवर आपल्याला काय दिसतंय. ओके. सो असं लक्षात घ्या, मी काय सांगते की आपला हा धडा इथे संपतोय. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी यात तयार करायच्या आहेत, तुम्हाला नोट्स गरजेच्या आहेत. ओके. आणि तुम्ही काय म्हणू आपण वेळेत त्या पूर्ण कराल अशी माझी पूर्ण खात्री आहे. सो काय म्हणू आपण स्टिक टू दॅट पॉईंट. प्रयत्न करते की आपण पोचू शकू त्या साईटपर्यंत. आय थिंक this site is not working. Cool, it is. Let me share. See, आपण या साईटवर आणि सो हे पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग अशा नावाची महाराष्ट्राची साईट आहे. आणि ओव्हरऑल तुम्ही बघताय की कशा प्रकारे काम चालतं ते. इथे ताज्या बातम्या आहेत, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. इट्स लाईक हो, आपण इथे तुम्हाला हव्या त्या गोष्टीवर सर्च करू शकतो, जसं की आपल्या योजना काय.
नॅशनल लेक कन्झर्वेशन प्लॅन, स्टेट लेक कन्झर्वेशन प्लॅन, नंतर कुठल्या त्याच्या अंडर लेक कन्झर्व झालेत. सो एन्व्हायरमेंट सर्व्हिसेस स्कीम किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर सेव्ह मॅनग्रूव्ज म्हणजे आपल्याकडे जे सुंदरीची झाडं उगवतात ती, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जातात. सो हे असं आपण म्हणू की वेगवेगळ्या प्रकारच्या त्याची PDF क्रिएट केलेली आहे. हे बघा, रिअली या. सो अशा प्रकारचा प्रोजेक्ट कसा करता येईल, हे 2005 सालचा प्रोजेक्ट आहे बाय द वे. केस गव्हर्नमेंट रिझोल्युशन 5चा एव्होल्युशन आहे आणि मॅनग्रोव्ह इकोसिस्टम इन इंडिया ह्याच्यावरती माहिती आहे. आपण त्या हायपर लिंकवर क्लिक केलं की मिळेल. सो अशा प्रकारे काय म्हणू आपण, गव्हर्नमेंट त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आपणही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजे, बरोबर ना. सो आजसाठी एवढंच. आज आपण इथे थांबूया. उद्यापासून आपण पुढच्या लेसनला सुरुवात करणार आहोत. तुम्ही तुमचे केस स्टडी करायचे आहेत. मी तुम्हाला म्हटलं तसं तुमच्या सेल्फीज इमर्जन्सी किट बरोबरच्या तुम्ही मी सांगेन तेव्हा अपलोड करायच्या आहेत. सो प्रिपेअर इट अँड कीप इट विथ यू. आय टेल यू टू अपलोड इट आणि या वी आर गुड टू गो टुडे. So bye, have a nice day. Please take care of yourself. Bye bye.